कोणत्याही गोष्टीची वाट पाहणं सोडलं की प्रश्न मिटतात आणि मनाला समजावलं की उत्तर सापडतात. बरोबर आहे का नाही? श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. चला, आज काकडीपासून छान असा नाश्ता बनवणार आहे. आता तुम्ही सकाळी बनवा, रात्री बनवा, दुपारी बनवा किंवा मधल्या भुकेसाठी सुद्धा बनवू शकता. आता मी इथं 3 काकड्या खिसून घेतलेल्या आहेत. काकड्या स्वच्छ धुवून घेऊन खिसलेल्या आहेत आणि खाऊन पण बघितलेल्या आहेत, कारण उन्हाळ्यामध्ये काकडी कडू लागतात. आणि त्यामध्ये 2 वाटी रवा घातलेला आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, थोडंसं लाल तिखट, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 1 कांदा, खूप सारी कोथिंबीर, थोडीशी हळद, असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला 5 ते 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता थोडासा रवा कमी वाटत होता म्हणून परत मी रवा टाकलेला आहे. कारण का बरं टाकला, तर काल पण मी हा नाश्ता बनवलेला होता, तर घरातल्यांना सगळ्यांना आवडला. मग कमी पडला, मलाच खायला राहिलेला नाही, सगळ्यांनी गरम गरम खाल्ला. मग मी म्हणलं चला थोडंसं जास्त करूया, जेणेकरून पुरला पाहिजे सर्वांना. त्यामुळं रवा थोडासा वाढवलेला आहे आणि काकड्या पण जास्त घेतल्या. मी 3 काकड्या खिसून घेतलेल्या आहेत. कधीही कोणतीही फळभाजी खाताना अगोदर शिजवताना अगोदर खाऊन बघा, कारण कडू निघालं तर आपल्या शरीरासाठी खूप घातक असते. आता रवा भिजवायला ठेवला, ते मिश्रण भिजेपर्यंत मी इकडं भांडे जितके पडले होते तेवढे घासून घेतले आणि त्यानंतर आता भांडे घासून झाले की लगेचच मग इकडं रवा पण छान भिजलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत होतो आणि हे नाश्ता तुम्ही मुलांनासुद्धा सकाळी डब्यालासुद्धा देऊ शकता. खायला खूप छान लागतो आणि शरीरासाठी पौष्टिक आहे. आणि उन्हाळ्यामध्ये तसं तर बरेच पदार्थ आपल्याला थंड खायला पाहिजे, कारण उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण पण जात नाही आणि उन्हाच्या उष्णतेमुळं जास्त पोटामध्ये आग होते. त्यामुळं थंड पदार्थ खायला पाहिजे. त्यामध्ये काकडी खूप थंड असते आणि शरीरासाठी चांगली पण असते. भरपूर प्रमाणात काकडीमध्ये पाणी असतं. थोडं थोडं पाणी घालून ते उंडा मळून घेतला आणि लगेचच नॉनस्टिक तवा ठेवला आणि त्यावर छोटे छोटे असे पॅनकेक म्हणा, थालीपीठ म्हणा, तुम्ही काहीही म्हणू शकता, याला छान लावून घेतलेले आहेत. थोडंसं हाताला पाणी लावलं आणि मग लावून घेतले. आणि इकडं जिम्मीला पण भात लावलेला आहे, कारण जिम्मीला उन्हाळा सुरू झालं ना जेवणच जात नाही आणि ती खातही नाही. त्यामुळं तिला थोडंफार बळजबरीच खाऊ घालावं लागतं. तर इकडं तिचा भात शिजायला टाकले आणि इकडं आमचं जेवण पण बनवायला घेतले. आता मी हे रात्रीच्या जेवणात बनवत आहे. खायला खरंच खूप टेस्टी लागतं बरं का, नक्की एकदा करून बघा. पण यामध्ये टोमॅटो टाकलेला नाही, मी कालच्या ह्याच्यात टाकलेला होता, आज टोमॅटो नव्हते. तर टोमॅटो असेल तर नक्की टाका, टोमॅटोने आणखीन जास्त चव वाढते. तर बघा, हे छान असा एक साईड लाल लाल भाजून घ्यायचा आहे आणि मस्त हिरवागार. आता यावरतून आपण तीळ टाकायचे असेल तर तीळ पण टाकू शकतो आणि आवडीच्या भाज्या पण टाकू शकतो. पण आवडीच्या भाज्या टाकण्यापेक्षा फक्त काकडीचेच करा, खायला अप्रतिम लागतात. आता हे जे बॅटर बनवलेलं आहे ना, ह्याचा आणखीन वेगळा काहीतरी पदार्थ बनवता येतो, ते पण तुमच्यासोबत मी नंतर शेअर करणार आहे. चला, सगळ्यांनी गरम गरम खाऊन झालं, त्यानंतर सगळ्यात शेवटी नंबर असतो माझा. आता मला खायला घेतलेले आहेत गरमागरम. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.